पहाटे आमची ब्रह्ममुहूर्तावरती स्नान झालं त्रिवेणी संगमवरती, जिथे गंगा, यमुना आणि सरस्वती ही गुप्त स्वरूपात वाहत असते. तर त्या संगमावरती आमचं छानपैकी आंघोळ झालेली आहे आणि आता आम्ही शास्त्री सेतू. बडे हनुमानच्या इकडे पण प्रचंड गर्दी होती. कुंभ म्हणजे कुंभच आहे, खूप प्रचंड गर्दी आहे इथं. थंडी वाढली आहे. थंडी प्रचंड वाढली आहे. सकाळी सकाळी तर टेम्परेचर पूर्ण हातपाय पडलेले. नदी आहे, नर्मदेचं ह्याचं पात्र आहे हे, गंगेचं संगम इथेच खाली आहे पुढे. आम्ही आज पहाटे इथंच होतो, पण आता काहीच दिसत नाहीये तिथे. हे सगळं खाली संगम आहे. ब्रिजवर आम्ही चाललोय आता. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे इकडे ट्रॅफिकचं जे नियोजन केलेलं आहे त्यांनी, मनवे आणि हे खूप म्हणजे खूप कन्फ्युजिंग आहे. आणि इव्हन गुगल मॅप पण मला बऱ्याच वेळा नाही, कन्फ्युजिंग आहे, पण ते करणं भाग आहे. म्हणजे चांगलं आहे. उलट ज्यांनी जे बंदोबस्त केलाय ना, तो खऱ्या एका अर्थाने खूप चांगला आहे. कारण एवढ्या गाड्या येणार आणि त्यांचं मॅनेजमेंट नंतर हे वन वेज नाही केलं ना, तर मग खूप अवघड आहे. आत्ता असं ट्रॅफिक खूप कमी ठिकाणी लागलं, पण लोकांना चालणं आणि संगमापर्यंत पोहोचतोपर्यंत फार तुम्हाला चालतच जावं लागतं. आमचं कॉन्टॅक्ट असल्यामुळे त्यांनी आम्हाला पुढपर्यंत फार संगमापर्यंत जायचं, पण लोकांना खूप विचारून जावं लागतं चालत चालत. पण त्यांनी आम्हाला डायरेक्ट तिथपर्यंत नेलं. जर का ते नसतं कॉन्टॅक्ट भेटले आम्हाला, तर मग खूप अवघड. म्हणजे शोधत आम्हाला 2-3 तास तर शोधत विचारतच जावं लागलं असतं. खूप कन्फ्युजिंग आहे इथे आल्यानंतर. संगमावर कोणत्या संगमावर जायचं हे माहीत नसतं बऱ्याच लोकांना, पण आमच्या कॉन्टॅक्ट थ्रू आम्ही डायरेक्ट त्रिवेणी संगमच्या इथे गेलो. गंगा, यमुना, सरस्वती या तिन्ही नद्या जिथे एकत्र एकमेकांची भेट घेतात, आणि तिथे आम्हाला जाऊन स्नान करायसाठी संधी मिळाली. त्यामुळे आणि सरस्वती देवीची मंदिर आहे, सॉरी नदी आहे, ती लुप्त स्वरूपात आहे तिथे. म्हणजे तिचा संगम जरी असला तरी तो अदृश्य रूपात आहे. त्यामुळे तिथं खूप महत्त्व आहे त्या संगमाला, आणि त्या संगमाच्या ठिकाणी स्नान करायची संधी मिळाली. यासाठी खूप नशीबवान समजतो आम्ही स्वतःला. आणि आम्ही जसं संगमावर पोचलो ना आम्ही, तसं म्हणजे थंडी तर होतीच, पण नदीत जायच्या आधी तुम्हाला मनाची तयारी करून जावी लागते. आता मला तर गार पाण्यात असं गेल्यावरती श्वास कोंडल्यासारखं होतं, पण एवढे लोक होते. पण माझा एक्सपिरियन्स वाला खूपच वेगळा होता. मी आता पवार आणि यश तर गेले पाण्यात इझिली गेले, काहीच प्रॉब्लेम नाही. पण मी तर थोड्या वेळ हळूहळू मग गेलं. पण खूप गार पाणी होतं. एकदा तुम्ही मारली डुबकी किंवा पूर्ण ओला झालात की मग काहीच वाटत नाही थंडी. मग बाहेर आलात तरी बाहेरची थंडी पण काही नाही वाटत. पण आज जायचं पाण्याने पूर्ण ओलं होईस तोपर्यंत जी थंडी वाजते ना, तेच खरं चॅलेंज आहे. मला तर वाटलंच नव्हतं इथपर्यंत येतो एवढ्या थंडीत मी एवढ्या गार पाण्यात. थंडीच्या पेक्षा ते मायनस फ्रीजिंग टेम्परेचरचंच पाणी होतं ते पाणी. तर मग त्याच्यात होईल डुबकी मारून असं मला तर खरंच वाटलं नव्हतं. मॅनेजमेंट पण खूप मस्त केलेलं आहे. जिथे स्नान करायचंय तिथे अगदी एक 5 फुटापर्यंतच त्यांनी खोली ठेवलेली आहे, आणि तिथून पुढे त्यांनी ते म्हणजे सगळ्यांच्या सुरक्षेसाठी एक हेच टाकलेलं आहे. एक बांध बांधला असं म्हणू शकता तुम्ही. आर्टिफिशियल बांध बांधलेला आहे, कारण त्या बांधाच्या पलीकडे जी ऍक्च्युअल नदी जी आहे त्याचा फ्लो इतका जोरात आहे. जर का चुकून कोणी
आतमध्ये गेला तर वाहून जाण्याचे चान्सेस खूप म्हणजे खूप जास्त आहेत. त्यामुळे उत्तर प्रदेश सरकारने जे निर्णय घेऊन ते बांध जो आर्टिफिशियल बांधलेला आहे, तो खूप चांगली गोष्ट केलेली आहे. कारण जेणेकरून त्यांचाही ताप वाचेल आणि लोकांचे प्राण पण वाचतील. त्यामुळे ही सुरक्षा मला चांगली वाटली. आणि त्या बांधचं वैशिष्ट्य म्हणजे आम्ही विचारलं तर ते तो बांध जो आहे म्हणजे जे साधू लोक जे स्नानाकरता आले होते त्या लोकांना पण कोणी VIP असो त्यालाही म्हणजे सगळ्यांकरता तो कॉमन बांध होता की जे असं VIP माणसाकरता सेपरेट असं काही व्यवस्था नाहीये, सगळ्यांकरता सेम व्यवस्था आहे. त्यामुळे सगळ्यांचा जीव सारखाच आहे. याची किंमत उत्तर प्रदेश सरकारने बरोबर ती जाणलेली आहे. त्यामुळे सगळ्यांना समान न्याय द्यायचा प्रयत्न केलाय त्यांनी आणि खरंच भारी वाटलं. पण हे जे थंडीचं म्हणतात ना, माझ्या बाबतीमध्ये मी फुल जोश मध्ये गेलो, डुबकी मारली आणि नंतर यांची वाट बघत होतो. पण ते कमरे एवढंच पाणी होतं. नंतर डुबकी मारल्यानंतर पूर्ण अंग ओलं झालं होतं. पण मी लगेच डुबकी मारली नव्हती. पहिलं मी थोडं अंगावरती पाणी घेतलं म्हणजे मला माहित होतं की थोडंसं बॉडीला आपली तयारी करायची टेम्परेचर सहन करायला. कारण पाय जेव्हा टाकले तेव्हा कळलं की फ्रीज सारखं पाणी आहे. तर थोडंसं पाणी अंगावर घेतलं. अंगावर घेतल्यानंतर वाटलं की आता आपण डुबकी मारू शकतो. आणि काय घेतलं नाही, तिला जे बोलले म्हणून दिली डुबकी मारून. आणि त्याच्यानंतर बाहेर आलं, यांची वाट बघत होतो. म्हणजे आम्ही आमचं ठरलं होतं की एक साथ सगळ्यांनी जायचं नाही. कारण काय तिकडे मोबाईल चोरी भरपूर होते. त्यांनी सांगितलं मोबाईल आणि तुम्ही तुमच्या गोष्टी जपून ठेवा म्हणून. तर त्यामुळे मी यांची वाट बघताना मला लागली थंडी वाजायला. बाहेर येस तोपर्यंत आम्ही तर डुबकी पण नव्हती मारली, त्याची मारून झाली तोपर्यंतच झालं. मग हा बाहेर आला होता, मग आम्ही दोघंच होतो. पण त्याच्यानंतर मला पुढचे म्हणजे दीड तास मला सुधरत नव्हतं. मला भयानक थंडी वाजत होती. पण हे मस्त खेळत होते. आणि सगळ्यात मस्त पुण्याचं काम म्हणजे जेवढ्या लोकांनी आम्हाला सांगितलं की बाबा संगमाचं पाणी घेऊन या, गंगेचं पाणी घेऊन या, ते पाणी त्या दोघांनी ते 10 लिटरच्या बाटल्या अक्षरशः उचलून आणलेल्या तेवढ्या थंडीमध्ये. त्याचे इच्छानुरूप आम्ही दान दक्षिणा घेणार आहोत, ही गोष्ट वेगळी. आता काय लोकांचे पुण्य जरा पाप जरा धुवून टाकण्यासाठी ते गरजेचं होतं. हा म्हणजे तुम्ही लोकांचे पाप धुण्याकरता तुमचं नवीन पापाचं खातं चालू करताय. आता धुतलंय, वही कोरी झाली, परत नवीन कोरी, नवीन जर्नी. मी तर 3 डुबक्या मारल्यात. यशनी आम्ही 14 डुबक्या मारल्यात. पप्पूदादानी 1 डुबकी मारली. एका डुबकीत काम ओके. मला 14 डुबक्या मारायला तेव्हा डुबकी मारायच्या अगोदर प्रॉपर आम्ही प्रार्थना तिघांनी केली. म्हणजे तुम्ही इथं आलात नुसतं पाण्यात खेळलात त्याच्यात महत्व नाहीये. तुम्ही मनापासून जर का प्रार्थना करून जर का तिथं करताय स्नान तरच त्याला अर्थ आहे. तुम्ही मनातून जर का बोलताय देवाशी तर मगच फायदा. येऊन इथं आपलं मनात नाही भाव, देवा मला पाव, मनी नाही भाव आणि म्हणे देवा मला पाव, तसं नाही होत. आमचं कसं होतं एकदम शंभो कनेक्शन, शंभो कनेक्शन, शंभो कनेक्शन. आणि हर महादेव, हर हर महादेव. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आता बाबा योगींच्या नेतृत्वात हा आयोजित केलेला कुंभमेळा आणि त्याचं आयोजन ह्याच्याबद्दल 1 नंबर. इतकं भारी नियोजन केलेलं आहे. म्हणजे तो कमीत कमी 40 किलोमीटर असलेल्या आजूबाजूचा सगळा असेल. त्यांनी तर तो आर्टिफिशियल पूर्ण सगळं उभं केलेलं आहे, टेम्पररी. म्हणजे पूर्ण एक सिटीज तयार केली आतमध्ये विथ इलेक्ट्रिसिटी. म्हणजे असं पण नाही की काय सगळी वरच्यावर काम केलंय काय, तसं काही नाही. एकदम प्रॉपर सगळं सेटअप उभं केलेलं आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मॅनेजमेंट. आता आम्ही आलोय आणि म्हणजे एवढा भव्य दिव्य म्हणजे एवढी गर्दीला मॅनेज करणं
ते पण चालत येणारी लोक, साधू लोक, ह्या दोघांचं पण भरपूर वेगळी कम्युनिटी आहे तशी बघितली तर. ह्या प्रत्येकांसाठी वेगळी वेगळी अरेंजमेंट आहे. टेंट्स तर तुम्ही बघतातच आहे न्यूजला की किती इतके लाख टेंट आहे तितके लाख टेंट आहे. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे संगमावरती त्यांनी जी भर टाकली आहे आणि अख्खी भर टाकलेली आहे. आता चिखल होऊ नये आम्ही म्हणून ते भेटलो, कोसा टाकलेला आहे हा. त्याच्यावरती. गवताच्या पेंड्या गवताच्या पेंड्या टाकल्यात. लेवल केलं त्याची मोठी यूज. की जेणेकरून लोक पाण्याचे पाय घेऊन जेव्हा बाहेर येतील त्यावेळेस तिकडे चिखलाचा राडा होऊ नये, त्यामुळे त्यांनी ती एवढी व्यवस्थित सोय करून ठेवलेली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्या तो जे पूर्ण पात्र आहे ते खाली पूर्ण वाळू आहे, तर गाड्या वाळू मध्ये फसू नये त्याकरता त्यांनी लोखंडी शीट टाकलेले आहेत. सगळे रस्ते लोखंडाच्या शीटने त्यांनी बनवलेले आहेत. म्हणजे एवढं अप्रतिम त्यांनी सगळे बनवलेलं आहे. त्यांचं लॉस्ट अँड फाउंड सेंटर्स आहेत. म्हणजे आता आम्ही एंटर केल्याच तिथं माईकवरती अनाऊन्समेंटच ती चालली होती की हे हरवले आहेत तिथे या. म्हणजे त्यांच्या भाषेत, हिंदीत एकदम युपीच्या भाषेत चालू होती अनाऊन्समेंट. एक जण तर मुंबईचा पण होता आपला हा, मराठी पण होता. म्हणजे हरवी एवढे रात्री पण म्हणजे कमी, आता तशी म्हणावी तर कमी गर्दी होती कम्पॅरेटिव्हली जेव्हा शाही स्नान असतं. पण गर्दी तर होती, असं नाही गर्दी नव्हती. पण एवढ्या ह्याच्यात पण लोक हरवत आहेत. तर त्याच्यासाठी त्यांनी स्पेशल 10 का 12 लॉस्ट अँड फाउंड सेंटर्स केलेत. त्याला 10 लॉस्ट अँड फाउंड सेंटर्स आहेत. खोया पाया केंद्र नाव दिलं त्यांनी. लोकांना कम्प्युटरीकृत खोया पाया केंद्र असं त्याचं नाव त्यांनी दिलेलं आहे त्याला. आणि त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे काय माहिती का, की ज्या वेळेस एखादी व्यक्ती हरवली जाते तर त्याची तक्रार पोलीस स्टेशन मध्ये पोलीस न घेता त्याला पोलीसच तिथे आणून सोडतात. आणि मग इथले ते केंद्रवाले आहेत ते 10 केंद्राशी कॉर्डिनेट करतात आणि त्यांच्या बाहेरच्या टीव्हीच्या डिस्प्लेवरती ते हरवलेल्या माणसाची माहिती फ्लॅश करत असतात. आणि सीसीटीव्ही फुटेज वगैरे ते चेक करून म्हणजे त्यांच्या परीने ते सगळ्या गोष्टी करतात की जेणेकरून जो माणूस हरवलेला आहे त्याला त्याच्या कुटुंबापर्यंत तो सुखरूप पोहोचावा. आणि जर तोपर्यंत जर त्याला काही कोणी भेटलं नाही म्हणजे तर त्याची राहण्याची सोय एक्झॅक्टली ते सांगत होतात. इतकी अप्रतिम सोय त्यांची केली आहे. जोपर्यंत त्यांचे रिलेटिव्ह त्यांना सापडत नाहीत ना, किंवा रिलेटिव्ह तो जी हरवलेली व्यक्ती सापडत नाही तोपर्यंत त्यांची राहण्याची सोय, खाण्याची सोय सगळी आतमध्ये त्या खोयापाया केंद्रामध्ये केलेली असते. एकदम उत्तम पद्धतीचे ते डिस्पोजेबल ॲमेझॉननी त्यांचे ते बेड्स आहेत आणि तिथे त्यांना विश्राम करायची जागा तयार केलेली आहे. म्हणजे अप्रतिम प्रॉपर शेड आहे, ब्लँकेट्स आहेत आणि इव्हन खाण्याचे पॅकेट सुद्धा गव्हर्नमेंटकडनं त्यांना जोपर्यंत ती व्यक्ती त्याच्या माणसांपर्यंत पोहोचत नाही. आम्ही त्यांना सहज असं पण विचारलं की बाबा सगळे फक्त तुमचीच म्हणजे लोक इथे फॉरेनर्स लोकांचं काही वेगळं ठिकाण आहे का? तर ते म्हटले नाही, फॉरेनर जरी चुकले तरी ते आमच्याच केंद्रावर येतात. तर त्यांनी सांगितलं की आमच्या इकडे 2 केसेस आता आम्ही जस्ट काल परवामध्ये क्लिअर केल्या. त्यामध्ये एक नेपाळचे होते आणि एक जापानचे होते. म्हणजे त्या केंद्राचं एवढं सरकारने सुविधा केलेल्या आहेत. नाही तर आपण ऐकलेलं होतं ना, कुंभमे बिछडे भाई स्टोऱ्या. पण खरी गोष्ट म्हटलं ना तर ही सत्य आहे. प्रचंड गर्दी असते आणि हमखास जर ग्रुप मध्ये आला असेल तर एखाद दुसरा माणूस चुकतो. आणि असं उगाच नाहीये की या कुंभमेळ्याची एवढी चर्चा आहे. त्याचं आयोजन पण म्हणजे आमचं जेन्युइन रिव्ह्यू हा, की आम्ही असंच उगाच सांगतोय असं नाहीये. आम्ही कुठलाच रिव्ह्यू किंवा असं काही सांगतोय ते आम्ही जे जेन्युइन आहे तेच सांगतो, उगाच असं काही सांगत नाही. तर खरंच जेन्युइनली एवढं चांगलं मॅनेजमेंट आहे. आणि अजून सांगायला पॉईंट्स भरपूर आहेत. आता आम्ही निघालोय काशीला. इथून 2-2.5 तासच ड्राईव्ह होता, तर 15 मिनटं झाली आहेत. 2 तास 12 मिनटं दाखवत आहे. 117 किलोमीटर्स बाकी आहे. तर काशीला पोचल्यावर आपण एकदा ह्याच्यावरती परत एकदा बोलूच किंवा मध्ये आपण थांबल्यावर आपण याला असं म्हणू शकतो की महाकुंभ का महानियोजन एकदम बाय योगीजी. म्हणजे शब्दात व्यक्त नाही करता येते इतका मोठा सेटअप एक टेम्पररी उभा करणं आणि इतक्या मोठ्या संख्येमध्ये टेंट्स उभे करणं, लोकांना राहायला सगळ्यात वॉशरूम्स पण आहेत.
हा वॉशरूम वॉशरूमची इतक्या लाखोत. मोठ्या लाखोत वॉशरूम्स त्यांनी इथे उपलब्ध करून दिले आहेत, म्हणजे अप्रतिम अप्रतिम. म्हणजे आपण असा विचार करतो ना की एवढी गर्दी असेल हा. तर किती घाण होत असेल, पण एवढी स्वच्छता दिसली की अजिबात म्हणजे पूर्ण कुठे- क्लीन हा, होतं. कुठेही हे प्रकारची पण मला घाण एक्सपेक्टेड नव्हतं हा. एवढं क्लीन, तेवढं क्लीन होतं. म्हणजे आपण वारीत जरी बघतो ना की कचरा पडलेला असतो बाहेर, तशातला प्रकारच नाही. नाही नाही नाही. म्हणजे अजिबात तुम्हाला प्लास्टिक असं खूप ठिकाणी पडलंय असं दिसलंच नाही कुठे. आणि गर्दी तर एवढी, खूप गर्दी, तरी पण असं कुठं प्लास्टिक पडलंय, खूप ठिकाणी असं कचरा साचलाय, तसं नाहीच आहे कुठं. फक्त जर तुम्ही इथून पुढे जर गेलात प्रयागराजला, आला एक फेब्रुवारी 26 तारखेपर्यंत हो. आहे प्रयागराज मध्ये आता कुंभमेळा, शिवरात्रीचा हा लास्ट दिवस आहे. जर त्या आधी तुम्ही जर जाऊ शकलात तर एकच काळजी घेण्यासारखं आहे की चोरांपासून थोडं सावध राहायचं. आपले फोन्स, कॅमेरा हे सगळे बॅगेत एकतर आतमध्ये ठेवा, तर तुमच्या सोबत तुम्ही जर शूट करत असाल तर कोणीतरी एकाने हा कोणीतरी साईडला थांबा, जेणेकरून ते हिसकावून चोरटे घेऊन जाऊ शकले नाही पाहिजेत. कारण इथे ब्लेड मारामारी खूप जोरात असते, म्हणजे तुम्हाला कळणार नाही तुमच्या मागून बॅगेतनं कोणी ब्लेड मारलं, कोणी सामान घेऊन गेलं. त्यामुळे शक्यतो सॅक ही, जर तुम्ही सॅक कॅरी करत असाल तर ही पुढं खांद्याला पुढून कॅरी करा, म्हणजे तुमचं लक्ष पुढून त्या सॅकवर राहील आणि तुमच्या सामानावर राहील. त्यामुळे ही खूप मोठी गोष्ट आहे, याला तुम्ही प्लीज असं हे करू नका, दुर्लक्ष करू नका. तुम्ही खूप अलर्ट राहायला पाहिजे आणि केअरफुली सगळीकडे लक्ष द्या. कारण इथे हा प्रकार खूप आहे. आम्हाला जे कॉन्टॅक्ट भेटले त्यांनी पहिली गोष्ट ही सांगितली. कारण त्यांचं तसे इन्सिडेंट झाला कालच त्यांच्या मॅडमची मोबाईल गेला. त्यामुळे तो म्हटलं की इथे खूप सावधगिरीने राहावं गर्दीचा लागतं. फायदा आहे, बाकी काही नाही. हा. त्यामुळे तुम्ही केअरफुल राहिलात तर आणि काही ग्रुपने issue आला तर पहिली चांगलं. गोष्ट म्हणजे तुम्ही जिथे कपडे काढताय तिथे एक माणूस उभा करा. उभा करा. कारण गर्दी एवढी असते की बरं. ना लोकांनी कपडे सोडून गेले. ते सांगत होते पहिल्या स्नानाच्या दिवशी कपडे कुठे काढले होते ते ते कोणाला पण लक्षात नाही येत लक्षात नव्हतं. राहिलं कोणाला. त्यामुळे लोक आंघोळ केली आणि कपडे सोडून तसेच गेले. आंघोळ केली की इकडे, कपडे गेले तिसरीकडे, असं सगळं तो गोंधळ झाला होता. आणि तुम्हाला एक सांगतो फन पार्ट म्हणून, तुम्ही जर या वस्तू जर हरवलात तर लॉस्ट अँड फाउंड मध्ये जाऊ शकत नाही. हा. कारण तिथे फक्त माणसांसाठी आहे लॉस्ट अँड फाउंड मध्ये. कारण असं जर त्यांची- झालं तर त्यांची दिवसातनं टॅगलाईनच लाखो तशी आहे, अपनों को अपनों से मिलवाइए, अपनों को अपनों हाँ. से मिलवाइए और परिवार की खुशियां बढ़ाइए, असं काहीतरी त्यांचं स्लोगन होतं. म्हणजे पण वस्तूंसाठी तुम्ही जाऊ नाही. शकत नाही तिथे. त्यामुळे लक्षात ठेवा की नाहीतर काय होईल, तुम्ही उद्या हरवलं तर लॉस्ट अँड फाउंड मध्ये गेला तर मला खंत वाटते की तुम्हाला तिथे काही मदत मिळू शकणार नाही. त्यामुळे आपलं सामान, आपली जबाबदारी, असं स्लोगन घेऊन आपणच फिरलं पाहिजे. हा, त्यामुळे तेवढं लक्षात ठेवा. 10 मीटर वरती सीसीटीव्ही सगळ्याकडे हो, एकदम हो. भारी क्वालिटीतले. पण काही त्यानंतर- बंधन आहेत ना. आता जर सामान गेलं तर तुम्ही पोलिसांकडे जाऊन म्हणू शकत नाही की माझा ते- फोन गेला, शोधून द्या. नाही, पोलिसांवरती अतिशय प्रचंड ताण आहे. खूप खूप प्रेशर ताण, आहे. खूप कारण pressure आहे. कलेक्टर स्वतः तिथे, कमिशनर, कलेक्टरच ना, कलेक्टर तिथे 24 तास आहेत. मग त्यांची आणि- राहण्याची सोय तिथंच आहे, हा. सगळं तिथंच आहे. एवढा प्रेशर त्यांच्याकडे आमची की कॉन्टॅक्ट होते, त्यांनी जबरदस्त. सांगितलं की हे आमची म्हणजे कलेक्टर सोबत डायरेक्ट कॉन्फरन्स होती, त्यामध्ये डिसाइड होतं की हे असं असं करायचंय. मग ते सगळं थ्रू आउट सगळे फॉलो करतात. म्हणजे कलेक्टरला पण मानलं. खूप प्रेशर, वरतून केवढं प्रेशर असेल. त्यानंतर तिथं संगमावरती एक हे होता, टॉवर होता रेंजचा, हे आपला टेलिकम्युनिकेशनचा. येस. तर तो पण म्हणजे एवढा विचार करून केलेला आहे. आणि बोल बोल. म्हणजे सर्व काही इतकं टेम्पररी असून सुद्धा त्यांनी असं पद्धतीने उभं केलंय की ती एक खरंच सिटी आहे आतमध्ये. त्याच्यामध्ये आपल्या आतमध्येच एक वेगळं सौंदर्य आहे. असं एकदम जबरदस्त सिटीमध्ये त्यांनी काहीच कमी ठेवलीच नाहीये आतमध्ये. तुम्हाला रेंजचा प्रॉब्लेम येऊ नये म्हणून रेंजचे टॉवर उभे केलेले आहेत. अजून इलेक्ट्रिसिटी मला खूप सगळ्यात भारी म्हणजे इलेक्ट्रिसिटी वाटली. त्यांनी जे कनेक्शन आणले आतमध्ये की ते बाप. आणि जबरदस्त. नुसतं वायरे टाकलेलं नाही तर ना. प्रॉपर त्यांना कॅपिंग लावलेले आहे. केसिंग पट्टीमध्ये आहे सगळं वायरिंग. येस.
खूपच म्हणजे जेवढं तारीफ करू तेवढं कमी तेवढं कमी आहे, खूप तेवढं सुंदर कमी नियोजन केलेलं आहे. म्हणजे सांगण्याचा एकच हे उद्देश की तुम्हाला यायचं असेल तर निश्चिंत या. निश्चित असं आहे. नाही की तुम्हाला म्हणता की आम्ही पण तसाच विचार करून आलतो, अरे खूप गर्दी आहे काय होणार. आम्ही ब्लॉग मध्ये पण आता मागच्या व्हिडिओ मध्ये आला असेल, सांगताना ते सांगितलं होतं खूप गर्दी आहे, आम्हाला माहितीच नाही काय होणार. पण मॅनेजमेंट एवढं चांगलं की प्रत्येकाचं स्नान होणारच होणार आहे. पण तुम्हाला एक टिप द्यायची म्हणली तर प्लीज ट्राय करा असं की तुम्ही रात्री लवकरात लवकर तिथं पोहोचा. 1-2 वाजेपर्यंत तुम्ही पोहोचला, 2-2:30 पर्यंत जरी, आणि 3-3:30 जर तुम्ही स्नानाला गेला तर ऍज कम्पेअर टू 3-3:30 नंतर इतकी गर्दी होते. 3-3:30 तसं वाजून गेले की असा म्हणजे लॉटच येतो बाहेर आतमध्ये आंघोळ करायसाठी. त्यामुळे 3:30ला तुम्ही जाण्याचा फायदा असा एक आहे, एक फायदा असा आहे की तुमचं लवकर स्नान होईल आणि दुसरं म्हणजे तुमचं ब्रह्ममुहूर्तावर स्नान होईल. म्हणजे त्या अजून एक योग आहे ब्रह्ममुहूर्ताला- म्हणजे आपण पोहोचलो 2ला बरोबर, Yes, yes. सॉरी 1लाच पोहोचलो, हा. पण 1ला पोहोचून पण आपलं 3:30ला करायचं होतं स्नान. तर आपण तिथंच गर्दीत म्हणजे ते हे जे होतं पोहोचेपर्यंत रोड समजेस तोपर्यंत आपल्याला वेळ गेला. पोहोचलो आम्ही बरोबर 2:30ला आणि न जाणतेपणे आमचं बरोबर 3:30 वाजता ब्रह्ममुहूर्तावर स्नान झालंय. असं ठरवून पण नाही केलं, विचार तर तोच होता त्याच्यावर करायचं, पण आम्ही टायमिंग वगैरे काय बघितला नाही. जसं चाललोय आलो, मग त्यांना भेटलो, मग सगळं तयारी करून डायरेक्ट गेलो. जे आम्हाला घेऊन गेले होते ते म्हणत होते की त्यावेळेस म्हणजे एवढा सकाळी आम्ही जरी गेलो होतो तरी कमीत कमी तिथे 4 ते 5 लाख लोक होते. होती हो, आरामात. हो, हो. तो एवढा प्रचंड मोठा एरिया आहे. आरामात. आणि सकाळी 3:30 वाजता आम्ही एवढ्या पहाटे जाऊन पण एवढी लोक होती. तर मग तुम्ही विचार करा की जर तुम्ही लेट झालात तर ती गर्दी केवढी असेल. म्हणजे 4 ते 5 लोक फक्त एका संगमच्या आंघोळ स्नान करायच्या घाटावर. असे इथे बरेच घाट आहेत माझ्या मते स्नान करण्यासाठी. एक गंगा भरपूर घाट आहे. घाट भरपूर आहेत. घाट भरपूर आहेत. पण त्या- मेन जो घाट आहे जो त्रिवेणी संगमचा आहे हा. खूप कमी लोकांना खूप माहिती कमी आहे. लोकांना माहिती आहे. आणि तेच सगळे मिस आउट करतात की Exactly. जातात एवढ्याला, पण महत्व त्याला आहे. आणि ते असल्यामुळे आम्हाला डायरेक्ट त्या घाटा म्हणजे तिथपर्यंत जायचा रोड एकदम म्हणजे त्यांनीच नेला आम्हाला, नाही तर मग लोकांना खूप शोधावं लागतं. आणि घाट लांबच्या लांब आहे, तुम्हाला कळणारच नाही कुठे आहे. तर त्याचं एक त्यांनी आम्हाला दाखवलं की तिथं असे बांबू लावून बॅरिकेड केलंय मागे, तर त्याच्यावरून ते इंडिकेट होतं राईट साईडची यमुना आहे आणि लेफ्ट साईडला सॉरी राईटला गंगा आहे. राईटला गंगा आहे गंगा आणि लेफ्टला लेफ्टनी आहे हा. आणि सरस्वती लुप्त लुप्त प्रवाह- लुप्त आहे. आता तुम्ही तिथं त्रिवेणी संगम म्हणजे विचारलं तर आहे तिथं. गेटला नाव आहे, त्या गेटला नाव आहे नवरत्न ना, 14 रत्न 14 14 रत्न रत्न द्वार. द्वार असं आहे. 14 रत्न द्वार. तिथे गेलात तर मग तिथून एकदम सोपं आहे आज जायला, ते विचारत जावं लागेल. तुका आता इतकं प्रचंड प्रमाणात आहे की कॅमेऱ्यात आम्ही जसं रात्री म्हणत असं कॅमेऱ्यामध्ये खूप, दिसतं नाही हा. दिसतं माहित नाहीये, पण लिटरली एक 50 मीटरची गाडी आम्हाला दिसत नाहीये. कॅमेऱ्यामध्ये खूप क्लिअर व्ह्यू आहे. हा कॅमेरा काही वेळा आम्हाला कॅमेऱ्यातच बघून पुढचं बघायला लागतं. म्हणजे अशी सिच्युएशन आहे इथे. पण बढिया आहे. आता मग काशीला पोहोचलो किंवा मग मध्ये ब्रेकफास्टला आम्ही थांबेल, अजून तेव्हा काही मला तुम्हाला सांगू वाटलं, शेअर करू वाटलं ज्या गोष्टी. हा अजून एक असं आहे की जर का जे कॉन्टॅक्ट होता आमचा जर ते नसते तर बहुतेक आम्ही कुठल्या तरी वेगळ्या संगमावर जाऊन आंघोळ केली असती. नक्कीच. आणि आणि दुसरी माझ्या गोष्ट मते पार्किंग, आमची गाडी parking. एवढं पुढे गेली संगमापर्यंत, आम्ही एवढं तर विचारच नव्हता केला. आम्ही डायरेक्ट हरवलो असतो. म्हणजे ती जे म्हणतात ना की मेले में बिछडे हुए तीनों भाई, ते आम्हीच असतो. त्यामुळे त्यांना खूप खूप धन्यवाद ज्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं, एक दाखवलं सगळ्या गोष्टी कुठं काय आहे आणि आम्हाला बरोबर पार्किंग परत गाडीपर्यंत पोहोचवणं. आम्ही म्हटलं होतं त्यांचं आम्ही इंट्रोडक्शन डिस्क्लोज करणार होतो, पण काही त्यांनी कारणास्तव आम्हाला त्यांचं नाव आणि हे काहीच डिस्कस करता येणार नाहीये. आणि ते स्वतः म्हटले की आमच्या कंपनीचीच पॉलिसी आहे की कंपनीची पॉलिसी पेक्षा आणि इथं UP government बरोबर ते प्रायव्हसी काम करतात. आणि सिक्युरिटी खूप इम्पॉर्टंट आहे. हो आणि ते ज्या ह्याच्यात काम करतायत ते डिस्क्लोज करणं खूप अवघड आहे. खूप अवघड आहे. त्यामुळे त्यांची आयडेंटिटी काय आम्ही सांगू सांगू शकत नाही. नाहीये. बट त्यांना
इनडायरेक्टली त्यांचा खूप 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 धन्यवाद की त्यांनी आम्हाला खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं, मदत आणि केली. यांचं जे कॉन्टॅक्ट दिला आम्हाला ते आमचे रिलेटिव्ह ते नसून पण त्यांनी इथं अरेंजमेंट करून दिली इतकी चांगली. बरोबर. त्यांचा पण आभार. म्हणजे आम्ही जेव्हा फोन केला त्यांना की आम्ही इथे पोहोचलोय आता, तेव्हा ते बहुतेक झोपले होते, पण त्यांनी 1 सेकंडसाठी पण विचार नाही केला. ते म्हणले या मी लगेच तिथे पोहोचतोय, 2 तुम्ही मिनिटात. लवकर या आणि जर ट्रॅफिक मध्ये आला तर काही टेन्शन घेऊ नका, सावकाश या, इथं आल्यानंतर फोन करा, मग इथून पुढे मी तुम्हाला व्यवस्थित घेऊन जातो जिथे तुम्हाला त्रिवेणी संगम आहे तिथं तुम्हाला स्नान करण्यासाठी आणि घेऊन इव्हन जातो. ज्याने कॉन्टॅक्ट दिला होता तो पण फ्लाईट पकडून पुण्याला पोहोचला होता रात्रीचे 12:30-1-1:30 वाजला होता आणि तो कंटिन्यू टच मध्ये होता. दादा तुम्ही पोहोचलात का, हा, काय अडचण आली तर फोन करा. अजून त्याने त्यांचा ज्यांनी आम्हाला सगळं फिरवलं त्यांचा नंबर देऊन ठेवला होता, तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा किंवा काही जर त्यांच्याकडनं काही झालं तर मला कॉल करा. म्हणजे एवढं कॉर्डिनेशन त्यांनी चांगलं केलं. चांगलं केलं. येस. आणि आता निघताना मी आता जस्ट बघितलं तर त्यावेळेस त्यांनी मला व्हॉट्सअपला मेसेज पण करून ठेवलंय की झालं का व्यवस्थित सगळं. आता म्हणजे आपण अनपेक्षित आमची ट्रिप होती आणि एकदम अनपेक्षितपणे एकदम सक्सेसफुल झाली. म्हणजे देवाने ते इतकं सुंदर आणि व्यवस्थित नियोजित आमच्या आयुष्यामध्ये, कारण हा कुंभमेळा 144 वर्षांनंतर येतो, म्हणजे आता इथून पुढच्या आयुष्यात कधी येणार माहित नाहीये. हा एकदाच येणार होता, त्यामुळे आता म्हणजे लिटरली भावुक फील होतंय. देवानी एवढ्या चांगल्या ह्याच्यामध्ये आम्हाला एक चान्स दिला आणि तो पण असं तसं नाहीये की खूप खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला मिळालं नियोजित सगळं गोष्टी. ठीक आहे, आपण एकदा त्यांना कॉल पण करून घेऊ आता आणि पोचल्यावर परत मग काय असेल तर मग आता हा एपिसोड आपण इथेच संपवतोय आणि नेक्स्ट एपिसोडमध्ये आम्ही आता काशीत पोचतोय, तिथून पुढचा एपिसोड आपण सुरू करू. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन दाबा की जेणेकरून आम्ही अपलोड केलेले लेटेस्ट व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. हर हर महादेव, जय मल्हार.